आज विदर्भात सगळ्या शाळा ज्या आहेत त्या सुरू होत्या आहे। शाळेचा खरं तर पहिला दिवस आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात हा पहिला दिवस नक्कीच असतो, त्यामुळे एक वेगळा आनंद असतो। काही मुलं नवीन असतील त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ह्या सगळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी जे आहे पंडित बच्छाराज व्यास नागपूरची जी शाळा आहे त्यांनी खास नियोजन केलेलं आहे। खरं तर मुलांवर जे आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा जो आहे वर्षाव केला जातो, ढोल ताशाच्या खरं त्यांचं स्वागत करण्यात आलं, औक्षण करण्यात आलं आणि चेहऱ्यांवर जो आहे आनंद तो पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याच्या 2 महिन्याच्या सुट्ट्यानंतर खरं तर शाळा सुरू होत असताना काहींना कंटाळा येतो, मात्र काहींना या सगळ्या गोष्टी असतात, आठवणी येत असतात, मित्रमैत्रिणी असतात, हे सगळे भेटत असतात, त्यामुळे एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो। शिवाय शिक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा आज जो आहे पुन्हा शाळांची किलबिलाट पाहायला मिळाल्यामुळे तो सुद्धा आनंद जो आहे तो सुद्धा आपल्याला शिक्षकांच्याही चेहऱ्याला पाहायला मिळतो, तसेच विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदर जो आनंद आहे तो शाळेच्या पहिल्या दिवसाचा शिक्षकांसोबत मुलांसोबतच असणार आहे। त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। शाळेतील काही मुलं आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। शाळेचा पहिला दिवस आहे बेटा, कसा वाटतं? आज खूप छान वाटतं आणि आज शाळेत सगळ्या मुलांचं स्वागत झालं तर एक वेगळाच आनंद असा मनात जागृत झालेला आहे। काय केलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये? उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही अभ्यास केला। यावर्षीसाठी आम्ही यावर्षी 7वीत गेलो तर आणि मग त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात खूप साऱ्या मैत्रिणी होत्या, मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या आणि आम्ही इकडे तिकडे धावायचो, फिरायला सुद्धा गेलो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कशी मजा केली? आम्हाला खूप मजा आली। आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत आम्ही सोबत भेटलो होतो तर आम्ही बाहेर गेलो होतो आणि आम्हाला खूप मजा आली। आम्ही अभ्याससुद्धा केला। आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा अभ्यास होता तर आणि तो 7वीसाठी होता। शाळेचा होमवर्क होता तो? हो हो, म्हणजे 7वीसाठी होता आणि आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत खूप मजा केली। 2 महिन्यानंतर शाळेत आले बेटा, कसं वाटतं? मला खूप छान वाटतं। आठवण येत होती मित्रमैत्रिणींची? हो खूप। खूप मजा। हो, आता काय मस्त्या करायच्या, अभ्यास करायचा, काय आहे? दोन्ही पण। दोन्ही पण करायचं। हो। नक्कीच, हे पण लहानशी चिमुकली आहे, तिच्याकडून जाणून घेऊ। कुठल्या वर्गात आहे बेटा तू? मी 6व्या वर्गात गेले। 6व्या वर्गात आहे। हो। काय वाटतं आज 2 महिन्यानं शाळा सुरू झाली? उन्हाळ्याची सुट्टी मला खूप छान वाटते, पण आता इतक्या दिवसांनी मी शाळेत आले, मी रोज शाळेची आठवण काढत होती। मी शाळेत किती छान वाटेल मला, आता शिक्षकांची सगळी ओळख झाली, आता मला खूप चांगलं वाटेल। ते आम्हाला शिकवतील, आमच्याकडून मस्ती करतील, दररोज आम्हाला शिकवतील, मला खूप छान वाटेल। कुठला विषय आवडतो तुला? मला तर मॅथ्स जास्त आवडतो, पण तसे सगळेच आवडतं। सगळेच आवडतं, मॅथ जास्त आवडतं। नक्कीच, एक आणखी मुलं सुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। शाळेचा पहिला दिवस आहे बेटा, काय वाटत आहे तुला? आता मला आज खूप मजा येत आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी खूप बोर होतं, वेग जाता जात नव्हता। आता शाळा सुरू झाली की मित्रांचं बोलणं आणि मित्रांची संगत मिळते, त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतं आहे। आधी उन्हाळ्यापेक्षा तर खूपच चांगलं वाटते। का बरं तुला बोर वाटत होतं? खेळायला जात होता? खेळायला जात होतो पण दिवसभर कोणीच नव्हतं, काही डोक्यामागे काम पण नव्हतं, त्याच्यामुळे मला आता शाळा सुरू असल्यावर जास्त चांगलं वाटते। रोज अभ्यास करशील आज? हो, कुठला विषय आवडतो? गणित। गणित आवडतं? हो, तुला कुठला विषय आवडतो? मला इंग्रजी हा विषय आवडतो। आज कसं वाटतंय, पहिला दिवस आहे? आज मला खूप छान वाटत आहे, कारण शाळा ही अशी जागा आपण ज्याला कधीच विसरू नाही शकत। सरांचा अभ्यास, आपल्या मित्रांसोबत गमती जमती, हे मला आज खूप छान वाटत आहे। नक्कीच, मुलं जरी लहान असले तरी त्यांच्या भावना खरंच मोठ्या आहे, कारण की शाळाचा जो क्षण असतो किंवा शाळेतले जे क्षण असते ते कोणीच विसरू शकत नाही। आपल्यापैकी प्रत्येकाला शाळेचा जो क्षण आहे तो अशाच पद्धतीने आठवत असतो, त्यामुळे एक वेगळा आनंदसुद्धा जो आहे तो पाहायला मिळत असतो। पुन्हा शिक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। शिक्षकांना कसं वाटतं? आजचा पहिला दिवस आहे मॅडम, कसं वाटतंय? खूप छान वाटतं आहे, उत्साह वाटतो आहे आम्हाला आणि असं प्रसन्न वाटतं आहे अगदी की मुलं आले। मुलांशिवाय शाळेला अजिबात शोभा नाही आहे। मुलं आल्यामुळे आम्ही खूप खुश आहे, आनंदी आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आहे भरभरून मुलांना। धन्यवाद। खूप छान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे आज, कारण की मुलं म्हणजे चैतन्याचा झरा आहे। आज आमची शाळा चैतन्याने ओतप्रोत भरून वाहते। खूप आनंद झाला आहे। आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये, सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो। शाळेचा पहिला दिवस खरं तर प्रत्येकासाठीच महत्त्वाचा असतो आणि या सगळ्यामध्ये आज मुलांनाही अनेक दिवसानंतर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर जेव्हा शाळेत आले तेव्हा तो आनंद जो आहे मित्रांना भेटण्याचा, पहिल्या दिवशी आपल्या शाळेत जाऊन आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याचा, तो सुद्धा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.